महिलांना म्हणजे मुलींना खूप पीसीओडी पीसीओएस अशा प्रकारचे आजार जास्त चालू झाले. सो मग ह्या गोष्टींना आयुर्वेदामुळे काय आपल्याला नीट करता येईल का? म्हणजे पिरियड्स येत असतील तर त्या काहीतरी गोळ्या घेतील आणि त्या कसं कसं मॅनेज करून ऑफिसला जातील. म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे ही. हे ज्यांना झालेलं आहे त्यांना गर्भधारणा करताना म्हणजे मुलं होताना काही प्रॉब्लेम्स येतात का? येतात ना. बरंच इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं कारण पीसीओडी हे पण असतं. ताणतणाव, चिंता या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात वाढतात. मग आयुर्वेदामध्ये याचे काय उपाय आहेत का की ट्रेस कमी करण्यासाठी, ट्रेस मॅनेजमेंटसाठी? आणि सर बरेच लोक लठ्ठ असतात, जाडे असतात आणि बरेच लोक खूप बारीक असतात. मग ह्या गोष्टी आपल्याला जर व्यवस्थित एक चांगली बॉडी स्ट्रक्चर जर आणायचं असेल तर मग काय कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे? गुडघे वाजतात अनेक लोकांचे, त्याच्यानंतर हात कटकट वाजतात. ठीक आहे, मानेचे मणके त्रास देतात, अनेक लोकांच्या मान मोडतात वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मानेच्या मणक्यांना झटके देणाऱ्या आहेत. मग अशा गोष्टींसाठी आपल्याला. आणि सर मी असं ऐकलं बसून बसून लोकांना पाईल्स आणि मूळव्याध सारखे आजार पण जास्त व्हायला लागलेले होतात. पण समजा पाईल्स झाले जरी तरी पण त्याला प्रत्येक वेळेला इमिजिएट ऑपरेशन करावं असं नाहीये. काही मेडिसिनल आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटने ते बरे होतात. ज्या लोकांना काही प्रिव्हेंटिव्ह उपाय त्यासाठी हवेत तर त्या लोकांनी फक्त. तर मग आयुर्वेदाप्रमाणे आणि तुमच्या अभ्यासाप्रमाणे की मुलासाठी आणि मुलीसाठी लग्नाचं योग्य ते वय कुठलं असावं? की सेक्स पॉवर बढ़ाने के लिए दवाई वगैरे वगैरे. आणि बरेचसे लोक त्या गोष्टीला भुलून जातात. आयुर्वेदामध्ये सर बरेच बोगस डॉक्टर पण असतात. सो मग एक खरे डॉक्टर कसे ओळखता येतील आपल्याला? ॲज कम्पेअर टू नॉर्मल जे औषधं लोक घेतात त्याच्यापेक्षा आयुर्वेद हा खूप हळुवारपणे काम करतो. त्या केसमध्ये कसं करणार? आणि सर अलीकडच्या काळामध्ये महिलांना म्हणजे मुलींना खूप पीसीओडी पीसीओएस अशा प्रकारचे आजार जास्त चालू झाले की जे आधी नव्हते एवढ्या जास्त प्रमाणात किंवा ऐकायला नव्हते. सो मग ह्या गोष्टींना आयुर्वेदामुळे काय आपल्याला नीट करता येईल का किंवा हे का होतात याबद्दल थोडंसं डिस्क्राईब करा. आत्ता जे काही पीसीओडी आणि पीसीओएस हे आजार आहेत हे पूर्वी नव्हते किंवा कमी होते असं आपण म्हणूयात. ठीक आहे, किंवा ते रिपोर्टेड नव्हते. पण माझं तर म्हणणं की ते कमीच होते. ठीक आहे, याचं कारण असं आहे की या आजारांना सुद्धा लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हटलं जातं. म्हणजे बदलत्या काळानुसार होणारे किंवा बदलत्या लाईफस्टाईलनुसार होणारे आजार. ठीक आहे, लोक थोडंसं ऑर्थोडॉक्स समजतात पण खरं तर पिरियड्स किंवा मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांना थोडासा आराम दिला गेला पाहिजे, थोडंसं रेस्ट दिली गेली पाहिजे. त्यांच्यातले जे काही हार्मोन्स मधले बदल आहेत त्या हार्मोन्स मधल्या बदलांचा विचार करून त्यांना थोडंसं विश्रांतीची आवश्यकता असते तर ती दिली गेली पाहिजे. त्याच्यानंतर पण आजकालचं धकाधकीचं जे आयुष्य आहे याच्यामध्ये त्यांना हेच नाही शक्य. म्हणजे पिरियड्स येत असतील तर त्या काहीतरी गोळ्या घेतील आणि त्या कसं कसं मॅनेज करून ऑफिसला जातील. म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे की त्यांचे हाल त्यांनाच कळत खरं तर असं धकाधकीच्या कारण पर्याय नाहीये. 2-2 तास ट्रेनमध्ये उभं राहून अनेक पेशंट असे येतात की पाळीच्या तक्रारी आहेत आणि त्यांचं जर हिस्ट्री घेतली तर असं लक्षात येतं की 2-2-2.5 तास रेल्वेत लटकून म्हणजे उभं राहून प्रवास असतो प्रचंड गर्दीमध्ये. येताना आणि जाताना इतक्या वेळ प्रवास करतात आणि मग फायनली असं लक्षात येतं की हेच त्यांच्या मूळ पीसीओडीच्या मागे कारण आहे कदाचित. आणि ते कारण मॅनेज केलं, त्यांना शिफ्ट करायला लावलं, ड्युटी चेंज करायला लावल्या किंवा त्यांनी तो जॉब सोडला तर त्यांचे हे विकार जे आहेत ते नीट मॅनेज होतात, म्हणजे नीट लवकर कव्हर होतात. असे अनेक फॅक्टर आहेत की ज्यांच्यामुळे पीसीओडी डेव्हलप होतोय. पुन्हा आहार ही गोष्ट आली, म्हणजे डायटरी जे काही सगळ्या गोष्टी बिघडलेल्या आहेत. त्याच्यानंतर थोडंसं लवकर आजकाल मासिक पाळी येते मुलींमध्ये. ती त्याला होणारे जे काही आत्ताच्या काळात होणारे जे काही हार्मोनल चेंजेस आहेत ते एक कारण आहे. अशा अनेक फॅक्टरचा विचार केला तर पीसीओडी डेव्हलप होतो आहे. पीसीओडी ट्रीट करता येऊ शकतो पण शेवटी कुठलेही आजार बरे करताना हे काही पथ्य घेऊ नका, काही गरज नाही तुम्हाला पथ्य करण्याची, हा अप्रोच सोडायला लागणार आहे. पथ्य करायला लागणार आहेत, पथ्य करायची, औषधं घ्यायची आणि लवकर चांगल्या मार्गाला लागून बरं व्हायचं. अशा गोष्टी आवश्यक आहेत. काही बेसिक असे हे उपाय वगैरे नसतात का याच्यासाठी? प्रॉपर एक ट्रीटमेंटच करावी लागते? आयडियली प्रॉपर ट्रीटमेंटच करावी. योग्य म्हणजे 5ही बोटं सारखी नसतात त्यामुळे प्रत्येकाला मी सांगितलेला उपाय लागूच होईल असंही नाहीये. पीसीओडी सारख्या केसेसमध्ये व्यायाम थोडासा असायला हवा. अनेक केसेस ज्या असतात त्या स्थूल
अशा कॅटेगरीतला, म्हणजे जाड व्यक्ती असतात आणि त्यांना पीसीओडी असतो. अशा व्यक्तींमध्ये योग्य पद्धतीने व्यायाम योगासनं केली तर पीसीओडीला चांगला रिझल्ट येतो. अशा अनेकही व्यक्ती आहेत की ज्यांच्यामध्ये थायरॉइड पण जास्त आहे आणि पीसीओडी पण आहे. अशा व्यक्तींमध्ये व्यायामाने त्या व्यक्तींनी खूप चांगलं मेंटेन केलेलं आहे स्वतःला, अशाही केसेस बघायला मिळतात. म्हणजे मग अशा वेळेला आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही व्यायाम करा, नीट मेंटेन करा, तुम्हाला मेडिसिनची पण गरज नाहीये. अशाही केसेस असतात. पण पीसीओडीला घरगुती उपाय करणं ही गोष्ट थोडीशी कठीण आहे. अच्छा. म्हणजे त्याला प्रॉपर आयुर्वेदाची ट्रीटमेंटच घ्यावी. सर, आणि हे ज्यांना झालेलं आहे त्यांना गर्भधारणा करताना म्हणजे मुलं होताना काही प्रॉब्लेम्स येतात का? येतात ना, बरंच इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं कारण पीसीओडी हे पण असतं अनेकदा. अच्छा. ठीक आहे. मग त्या पीसीओडीला नॉर्मलाइज करून पिरियड्सच्या सगळ्या गोष्टी किंवा पिरियड्स ड्युरेशन आहे, फ्लो आहे किंवा दर महिन्याला पिरियड्स येणं, या सगळ्या गोष्टी करून आपल्याला त्या व्यक्तीचं हे करायला लागतं. म्हणजे शरीर नॉर्मलला आणायला लागतं, हार्मोनल चेंजेस जे काही झाले ते बॅलन्स करायला लागतात आणि मग गर्भधारणा होण्याचे चान्सेस वाढतात. रादर महिलांमध्ये पीसीओडी हा एक इन्फर्टिलिटीचं मेजर कारण आहे आणि मग ते नीट करायला लागतं. पण होऊ शकतं, म्हणजे नॉर्मल जशा बाया असतात त्या पद्धतीने होऊ शकते लाईफ. हो, नक्की आयुर्वेदांचं नक्कीच होतं, म्हणजे खात्रीने सांगू शकतो असं. आणि सर, आता खूप लोकांना ताणतणाव, चिंता या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात वाढतात. मग आयुर्वेदामध्ये याचे काय उपाय आहेत का की ट्रेस कमी करण्यासाठी, ट्रेस मॅनेजमेंटसाठी असे काही गोष्टी करता येतील? आहे, म्हणजे एक काउन्सिलिंग गोष्ट येते आणि एक दुसरी जी मेडिसिनल ट्रीटमेंट येते. ठीक आहे. तर काउन्सिलिंग फार महत्वाची आता, म्हणजे ज्या पद्धतीने आता स्ट्रेस वाढतोय किंवा इवन आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय किंवा म्हणजे इतरही गुन्हेगारी प्रवृत्तींचं प्रमाण वाढतंय, त्या सगळ्या गोष्टींना जर आपल्याला नीट करायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट आहे की आपल्याला आपले जे काही संस्कार आहेत ते सोडून चालणार नाहीये, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग करून घेणं आवश्यक असतं. मग ते तुम्ही प्रॉपर काउन्सिलर कडून करा किंवा तुम्ही एखाद्या डॉक्टरांकडून करा, जे तुम्हाला सुटेबल वाटतं. आणि आयुर्वेद काय उपाय करू शकतो, तर आयुर्वेदामध्ये मेडिसिनल ट्रीटमेंट पण आहेत आणि थोडंसं आपल्याला मेडिटेशन वगैरे या योग सारख्या काही जे हे आहेत त्यांची मदत घ्यायला लागते. काही मेडिसिन पण असे आहेत की जे म्हणजे मानसिक याच्यावर खूप चांगला काम करतात. म्हणजे आता माझी एक पेशंट आहे, मुळात ती महाराष्ट्राच्या बाहेरची आहे, आंध्र प्रदेशातली आहे, आणि तिला खूप असं एक भीती खूप वाटायची सगळ्या गोष्टींची, छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटायची. तर अशा व्यक्तीला मी थोडंसं काउन्सिलिंग केलं आणि 1-2 फक्त औषधं दिली, तर ती आता जवळपास 80% भीती वाटणं या गोष्टीतून ती बाहेर पडलेली आहे. अच्छा. केवळ भीती वाटणं या गोष्टीतून. आणि म्हणजे त्या भीती वाटण्यामुळे तिला आणि तिच्या जे पती आहेत दोघांना परदेशात शिफ्ट व्हायचं होतं, पण हिच्या मनातली भीती आणि थोडासा साशंकता सगळ्या गोष्टींची, मुलगा बाहेर गेला तर त्याला काही होईल की काय, नवरा अजून ऑफिसमधून नाही आला, तो कुठे असेल, काही डेंजर सिच्युएशन मध्ये असेल काय, याला थोडंसं काउन्सिलिंग आणि मेडिसिन ह्याच्या मदतीने खूप चांगली रिकव्हरी होते. आयुर्वेदातही याला खूप चांगले उपाय उपलब्ध आहेत. म्हणजे आणि सर, डेली लाईफ मध्ये ना लोकांना लगेच थकवा येतो, किती आपण चांगली लाईफ केलं थकवा. मग अशा कुठल्या घटकांचं आपण जास्त प्रमाणात सेवन केलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला थकवा नाही येणार? असं बरेचसे लोक म्हणतात की अशा कंडिशन मध्ये मल्टीव्हिटॅमिन घ्यावेत किंवा बाकी काहीतरी मिनरल्स, विटॅमिन्सचा वापर करावा. काही लोक तर पाण्यामध्ये सुद्धा बदल करतात की अल्कलाईन पाणी घ्यावं वगैरे. पण ऍक्च्युली ना म्हणजे हा पार्शियल पार्ट झाला. खरं तर जे आहे ना, काही लोक दिसायला सुदृढ दिसतात पण त्यांना नेहमी थकवा असतो, अशी एक कॅटेगरी आयुर्वेदात ऑलरेडी वर्णन केलेलं आहे. तर त्या व्यक्तींना पोटाचे विकार असतात, म्हणून ते जे खातात त्याचं कसं असतं, आपण जे फूड खातो ते खाणं आणि त्याचे 2 पार्ट होतात. एक पार्ट जो आहे तो अंगी लागणारा सार भाग असतो आणि एक पार्ट जो आहे तो एक्सक्रीटा म्हणजे बाहेर काढून टाकण्याचा जो काही मलभाग असतो. जर तुम्ही एक पर्टिक्युलर फूड खाल्लंय, क्वांटिटीतलं फूड खाल्लंय आणि त्या फूड मधला सार भाग पचनशक्ती कमजोर असल्यामुळे नीट बनत नाहीये आणि मलच जास्त बनतोय, मग अशा लोकांमध्ये एक दिसतं की त्यांना वारंवार संडासला जायला लागतं, पोट साफ होत नाही आणि इकडे सार भाग कमी झाल्यामुळे
ते दिसायला तर दिसतात उंच आणि हे, पण त्यांचं आतलं पोषण चांगलं नसतं आणि म्हणून ते कमजोर असतात. मग अशा प्रकारच्या केसेसमध्ये विटॅमिन आणि प्रोटीन सप्लाय घेऊन उपयोग होत नाही. अशा व्यक्तींना आयडेंटिफाय करायला लागतं आणि अशा व्यक्तींचं पोट नीट करायला लागतं. नाही तर पूर्वीच्या काळी कसं होतं, मालनरिशमेंट हा एक प्रॉब्लेम होता, म्हणजे कुपोषण हा पूर्वीच्या काळाला खूप मोठा प्रॉब्लेम होता. पण आत्ताच्या काळात कुपोषण हा इश्यू राहिलेलाच नाहीये. आजकालच्या काळात अतिपोषण हा इश्यू झालेला आहे आजारपणामागे. ठीक आहे, कुपोषणाने होणारे आजार आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. आता सगळीकडे अतिपोषणामुळे, अति खाण्यामुळे होणारे आजार लोकांमध्ये निर्माण व्हायला लागले. तर आपल्याला हे प्रॉपरली शोधलं गेलं पाहिजे की या व्यक्तींच्या थकव्याचं कारण काय आहे. सर्रास मल्टीव्हिटॅमिन आणि प्रोटीन आणि मिनरल्सचा मारा न करता योग्य कारण शोधून ट्रीटमेंट घेतली. आणि म्हणतात ना सर की थोडंसं चणे फुटाणे खाल्ल्यावर किंवा कडधान्य सतत खात राहायचे, मग त्याच्यामुळे तुम्हाला एक एनर्जेटिक फील होतं, म्हणजे ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? म्हणजे हा, चणे फुटाणे हे ताकद देणारे आहेत, पण कसं असतं की नेहमी म्हणतात ना की घोड्याचा आहार आहे. हो बरोबर, ठीक आहे. मग घोड्याचा आहार का आहे? कारण चणे घोड्याला ताकद देतात, पण घोड्याची पचनशक्ती प्रचंड असते, खूप चांगली पचनशक्ती असते. मग घोड्याने चणे खाल्ले तर तो चण्यांना पचवू शकतो, म्हणून त्याला ते अंगी लागतात. ज्यांची पचनशक्ती कमी आहे अशा लोकांनी चणे खाल्ले तर ते त्याला पचवू शकत नाही आणि पोटात गॅस व्हायला लागतो, आणि मग त्यांना जे पाहिजे ते न होता उलट वेगळेच आजार सुरू होतात. त्याच्यामुळे चणे फुटाणे खाण्यापूर्वी विचार करावा की आपली पचनशक्ती चांगली आहे का. तसं उडीद एक चांगलं आहे. उडदाने खूप ताकद मिळते, खूप चांगलं एनर्जी मिळते. पण उडीद नुसतं आपण भिजून उडीद खाल्ला ना, 2-4 दिवस खाल्ला तर सगळं पचनच ठप्प होऊन जातं. म्हणून उडीद कोणी खावा ह्याचा नियम आहे. पूर्वीपासून पैलवान लोकांना खुराक म्हणून उडीद दिला जातो. मग हे पैलवान लोक काय करतात, व्यायाम करतात, व्यायाम झाला की भिजवलेला उडदाचा आहार घेतात. पण त्यांचा व्यायामच इतका असतो की तो उडीद ते पचवू शकतात, आणि हाच जर उडीद आपण खाल्ला तर आपण तो पचवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा येऊन त्या कुठे येतात, तर त्या पचनाशी रिलेट होतात. म्हणजे चांगली ताकद आपल्याला लोणी पण देतं, पनीर पण देतं. ठीक आहे, लोणी, पनीर, तूप, दूध, मटन, चिकन हे सगळे चांगली ताकद देतात, खूपच चांगले पदार्थ आहेत. पण आपली पचनशक्ती चांगली नसेल तर हे पदार्थ जे आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या आजारांकडे घेऊन जातात, असं आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाचनशक्तीशी संबंधितच आहेत. आणि सर बरेच लोक लठ्ठ असतात, जाडे असतात, आणि बरेच लोक खूप बारीक असतात. मग ह्या गोष्टी आपल्याला जर व्यवस्थित एक चांगली बॉडी स्ट्रक्चर जर आणायचं असेल तर मग काय कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, आहारामधले काय बदल केले पाहिजे, आणि एक जाड्या लोकांनी म्हणजे लठ्ठ लोकांनी कुठल्या गोष्टी सकाळपासून संध्याकाळपर्यंत केल्या पाहिजे, आणि जे बारीक लोक आहेत त्यांनी कुठल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे, कुठल्या नाही खाल्ल्या पाहिजे, ह्या गोष्टी दोघांबद्दल एक. लठ्ठ लोकांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायाम केला पाहिजे. ठीक आहे, व्यायाम हा कसं असतो, व्यायाम ही गोष्ट 2 प्रकारे मदत करते. एक म्हणजे एक जे अनवॉन्टेड फॅट्स आहेत ना ते कमी करते, आणि दुसरं गोष्ट म्हणजे जे मांस धातू आहे किंवा मांस जे आहे, मसल जे आहेत त्यांचं बल वाढवते. म्हणजे एका गोष्टीचं ताकद कमी करते, जे अनवॉन्टेड फॅट्स आहेत त्यांची ताकद कमी करते, आणि जे मसल्स आहेत त्यांची स्ट्रेंथ वाढवते. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली व्यायाम करण्याला दोन्ही फायदे होतात. जाड जो व्यक्ती आहे तो बारीक होतो, आणि बारीक व्यक्ती जो आहे ज्याची भूक चांगली असेल आणि त्याने व्यायाम केला तर तो जाड होऊ शकतो. जाड म्हणजे चांगल्या बिल्ड मध्ये येऊ शकतो. त्यामुळे या दोघांकरता एक कॉमन गोष्ट काय आहे तर व्यायाम आहे. व्यायाम पण योग्य पद्धतीने व्यायाम, म्हणजे पुन्हा तेच, म्हणजे सगळीकडेच आपल्याला हे फिल्टर लावावंच लागतं, ही गाळणी लावावीच लागते की योग्य अयोग्य, योग्य अयोग्य या मार्गानेच आपल्याला पुढे जायला लागतं. त्याच्यामुळे जाड व्यक्तींनी जो काही आता आपण बघतो की ब्रॉयलर चिकन वगैरे लोक खातात. ब्रॉयलर चिकन जे आहे ना त्याची ग्रोथच एवढी फास्ट होते की खूप कमी दिवसात ते एक व्हॉल्यूम असा त्याचा बनतो आणि ते मग मार्केटमध्ये येतं. त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या शरीर फुगवणाऱ्या असतात थोड्याशा. त्याच्यामुळे ब्रॉयलर शक्यतो खाऊ नका असं आपण सांगत असतो. किंवा मांसाहारच जाड व्यक्तीने जसा कमी ठेवावा. काही पदार्थ जे आहेत ते चरबी वाढवतात, जसं हे आहे चीज आहे, किंवा या गोष्टी ज्या आहेत म्हणजे
बटर आहे, या गोष्टी ज्या आहेत त्या चरबी वाढायला मदत करतात. हम्म. त्या जाड व्यक्तींनी खाल्ल्या तर ऑफकोर्स त्यांची चरबीच वाढणार आहे. आणि ह्यात जर योग्य पद्धतीने चांगली भूक असणाऱ्या बारीक व्यक्तींनी खाल्ल्या तर ते त्यांचं मस्क्युलर हे वाढवायला मदत करणार आहे. त्याच्यामुळे आहार आणि व्यायाम या दोनच गोष्टी आहेत की ज्यांच्यावर योग्य पद्धतीने मॅनेजमेंट केली तर जाड व्यक्ती बारीक होऊ शकतो आणि बारीक व्यक्ती हा हेल्दी होऊ शकतो. बऱ्याच जाड व्यक्ती काय करतात की मध आणि गरम पाणी एकत्र घेतात, ठीक आहे, किंवा हळद, मध आणि गरम पाणी एकत्र घेतात, किंवा म्हणजे त्यांना इतकं जाडचं बारीक होण्याचं त्यांचं इतकं डोक्यात ते हे असतं की क्रेज असते किंवा तो जुनून म्हणतात हिंदीमध्ये, इतका असतो की ते काहीही उद्योग करत असतात. तर शक्यतो या लोकांनी असे काही उद्योग करण्याऐवजी थोडंसं, विशेषतः जाड लेडीज जे असतात ना त्यांना थोडंसं रिलेट, ते हार्मोनल ह्याच्याशी थोडंसं रिलेट करायला लागतं ते. तर ह्यांनी या बाकीच्या गोष्टी करण्याऐवजी जर व्यायामावर फोकस केला तर बरं होईल. आणि व्यायाम सुद्धा ना, चालण्याचा व्यायाम करतात ना तो तितका इफेक्टिव्ह व्यायाम नाहीये. त्याच्याऐवजी जो सर्वांगीण व्यायाम जर योग्य पद्धतीने केले ना तर त्याचा जाड व्यक्तींना नक्की फायदा होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा व्यक्तींनी थोडंसं जी काही फॉल्स ॲपेटाईट आहे, खोटी भूक आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं आणि रात्रीचं जेवण स्किप करून रात्री फक्त काहीतरी निवडक गोष्टी खायच्या. म्हणजे जसं मूग खाल्ले किंवा काही सूप घेतले किंवा फक्त थोडंसं सलाड घेतलं, अशा जर गोष्टी केल्या तर त्या जाड व्यक्तींना फायद्याच्या होतील. इन्स्टेड ऑफ काहीतरी चुकीच्या पद्धतीने मीठ आणि मध आणि गरम पाणी एकत्र करून असं करू नये. सर, आता लोकांचं आहे ना खूप बसून बसून काम असतं, त्यामुळे बॉडी खूप पेन होते, आणि मग ह्या गोष्टींमध्ये आयुर्वेदामध्ये काही उपचार वगैरे आहेत का याचे? एका ठिकाणी बसून राहिलं तर बरेचशे तक्रारी होतात लोकांना, आणि विशेष म्हणजे मणक्याचे विकार होऊ शकतात. ठीक आहे, अगदी दुकानदारांपासून ते IT प्रोफेशनल पर्यंत या लोकांना ह्या गोष्टी होतात. त्यामुळे एकतर त्यांनी बसण्यासाठी ज्या काही खुर्च्या किंवा चेअर्स असतील ते प्रॉपरली त्या बॉडीला अलाइन करून त्या कशा मिळतील किंवा त्याच्यासाठीचे काही ॲसेसरीज येतात मार्केटमध्ये, त्यांचा वापर करून ते बसायला हवं. एकाच ठिकाणी कंटिन्यू बसू नये. काम झालं की थोड्या वेळाने एक चक्कर मारून यावा, पुन्हा बसावं, पुन्हा एखादा चक्कर मारलं बसावं, अशा गोष्टी करत करत त्यांनी ते मॅनेज करावं. शक्यतो खाली पाय सोडून बसू नये. ठीक आहे, आता काय झालंय, बरंचसं लाईफस्टाईल अशीच झाली की खाली पाय सोडूनच बसलेले असतात लोक. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. ठीक आहे, पूर्वीच्या काळी मांड्या घालून बसणं अशीच पद्धत होती. पण आता खाली पाय सोडून बसल्यामुळे बऱ्याचशा कमरेच्या तक्रारी पण सुरू झाल्यात आणि वेगवेगळ्या संधिवातासारख्या, गाऊट सारख्या पण तक्रारी लोकांना सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे होता होईल तो घरी आल्यानंतर मांडी घालून बसावं, अशा गोष्टी कराव्यात. त्याच्यानंतर पोश्चरचं तर मी सांगितलंच. दुसरी एक गोष्ट म्हणजे या गोष्टींना आजार होण्यापूर्वीच आपण सावध असणं आवश्यक आहे. म्हणजे काय, तर जे लोक असे दिवसभर बसून काम करतात अशा लोकांनी कमीत कमी पाठीला तेल लावावं घरी आल्यानंतर. म्हणजे कुठलंही तेल असं नाही म्हणणार मी, तिळाचं तेल तरी लावावं. काही मेडिकेटेड ऑइल, आयुर्वेदिक ऑइल घेण्यापेक्षा तर औषधी तेलांपेक्षाही किमान तिळाचं तेल लावावं. घरी आले की जरा जेवण वगैरे झालं की झोपण्याच्या अगोदर पाठीला तेल लावून ते जिरवावं जरा. ठीक आहे, पाठीला, मानेला, कमरेला असं पूर्ण तो जो हे आहे पाठीचा मणका जो आहे तर त्या पूर्ण मणक्याला तेल लावून ते जिरवलं जावं. आणि या गोष्टी केल्यानंतर तुमच्या मणक्याचा लाईफ वाढेल. नाहीतर बसणं तर इनएव्हिटेबल आहे, ते तर करावंच लागणार आहे. बरोबर आहे. ऍसेसरीज तुम्ही लावल्या समजा खुर्चीला तरी सुद्धा त्याच्यात तुम्हाला बेनिफिटच होणार आहे. पण शेवटी बसण्याचे जे दुष्परिणाम आहेत ते कुठून ना कुठून कधी ना कधी येणार आहेत. ते तुम्हाला डिले करता येऊ शकतात, ते थोडेसे उशिरा तुम्हाला आणता येऊ शकतात जर मणक्याला आणि पाठीला जर तेल लावत राहिलं तर. तेल लावणं हा सगळ्यात चांगला प्रिव्हेंटिव्ह उपाय आहे वाताच्या व्याधींकरता. गुडघे वाजतात अनेक लोकांचे, त्याच्यानंतर हात कटकट वाजतात. ठीक आहे, मानेचे मणके त्रास देतात, अनेक लोक अशा मान मोडतात वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मानेच्या मणक्यांना झटके देणाऱ्या आहेत. मग अशा गोष्टींसाठी आपल्याला त्या गोष्टी टाळायच्या, ते जे झटके देणं ते आहे, आणि मणक्यांना तेल लावत राहणं. वाताच्या विकारांवरचं सगळ्यात उत्तम औषध आयुर्वेदानुसार तेल आहे,
आणि त्या तेलाचा वापर करत राहिला. आणि सेवन अशा पर्टिक्युलर गोष्टीचं काय खाणं? खाण्यातले जे उपाय आहेत ना त्याच्यामध्ये थोडंसं ताकद देणाऱ्या गोष्टी खाण्यात ठेवाव्यात. म्हणजे जसं आपण म्हणूयात की खजूर सारख्या गोष्टींचा थोडा वापर ठेवावा. जे लोक नॉन व्हेजिटेरियन घेतात त्यांनी थोडं मटन सूपचा वापर ठेवावा. मटन खाणं ह्यापेक्षाही मटन सूप प्रेफर करावं. किंवा मी कॅल्शियम या परिभाषेत नाही मांडणार या गोष्टी, कारण कॅल्शियम ही थोडीशी कॅल्शियम सप्लिमेंट जरी लोकांनी घेतले ना तरी पण त्यांचे मणक्यांचे विकार बरे होत नाहीत. त्याच्यामुळे त्याला प्रिव्हेन्शन म्हणून तुम्ही बल देणारे ताकद देणाऱ्याच गोष्टी शरीरामध्ये घेतल्या पाहिजेत. पण पुन्हा तेच म्हणजे कितीही तुम्ही बल देणाऱ्या गोष्टी खाल्ल्यात तरी पण तुमचं मणक्यांचे त्रास, तुमच्या प्रोफेशनमुळे होणारे मणक्यांचे त्रास थोडेसे डिले होऊ शकतात. ते होऊच नयेत यासाठी तुम्हाला पाठीच्या मणक्याला तेल लावत राहणे हा सगळ्यात बेस्ट उपाय असतो. आणि सर मी असं ऐकलं बसून बसून लोकांना पाईल्स आणि मूळव्याध सारखे आजार पण जास्त व्हायला लागलेले होतात. बसून बसून पाईल्स सारखे आजार होतात आणि असे आजार होऊ नयेत म्हणून पुन्हा मग तेच म्हणजे जे कारण आहे ते टाळलं तर ते आजार कमी होणार आहे. पण समजा पाईल्स झाले जरी तरी पण त्याला प्रत्येक वेळेला इमिजिएट ऑपरेशन करावं असं नाहीये. काही मेडिसिनल आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटने ते बरे होतात. ज्या लोकांना काही प्रिव्हेंटिव्ह उपाय त्यासाठी हवेत तर त्या लोकांनी फक्त गरम पाणी करावं, गरम पाण्यात मीठ टाकावं आणि त्या गरम पाण्यात टबमध्ये बसून म्हणजे ॲनल रिजनला संडासच्या जागेला शेक द्यावा. त्या असे उपाय करावेत. काही लोकांना ज्यांना बसून बसून मलावष्टंभ झालेला आहे, पोट साफ होत नाहीये आणि अशा लोकांना त्या पोट साफ होण्याने बसण्याच्यामुळे पाईल्स झालेले आहेत, मूळव्याध झालेला आहे किंवा फिशर झालेला आहे, अशा लोकांनी आहारामध्ये थोडंसं स्निग्ध गोष्टींचा वापर ठेवावा. म्हणजे जेवणाआधी जर तूप गरम पाणी घेतलं की ते मलावष्टंभ कमी होतो, पोट साफ व्हायला लागतं आणि मूळव्याधीच्या किंवा फिशरच्या वेदना कमी व्हायला लागतात. असे काही उपाय जरी त्यांनी केले तरी सुद्धा त्यांना ते खूप चांगलं फायद्याचं ठरेल. मेडिसिनल उपाय ही नंतरची गोष्ट आहे. किमान घरी तूप गरम पाणी घ्या किंवा ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांनी जेवणाआधी थोडंसं एरंडेल तेल आणि गरम पाणी घ्या, जेणेकरून पोट साफ व्हायला लागेल आणि थोडंसं मूळव्याधीचं आणि फिशरचं दुखणं कमी होईल. बरोबर. असं सर आता एक वेगळ्या सेगमेंटकडे जाऊ आपण की आता लग्न हा विषय थोडासा लोक डिले करायला लागलेले आहेत. तर मग आयुर्वेदाप्रमाणे आणि तुमच्या अभ्यासाप्रमाणे की एक मुलासाठी आणि मुलीसाठी लग्नाचं योग्य ते वय कुठलं असावं ह्याबद्दल थोडंसं सांग. आयुर्वेदामध्ये ह्याच्याबद्दल काही गाईडलाईन्स देऊन ठेवलेलं आहे. साधारण 25 वर्ष हे 25 वर्षापर्यंतचं वय हे पुरुषाचं असावं आणि स्त्रीचं वय जे आहे ते साधारण 16 ते 18, म्हणजे 16 तर नकोच आता न्याय कायद्याप्रमाणे, पण 18 तरी वय, 18च्या पुढेच वय असायला पाहिजे स्त्रीचं. जेवढं वय म्हणजे लग्नाचं वय जेवढं उशिरा जेवढं जाईल तेवढं इनफर्टिलिटीचे चान्सेस वाढायला लागलेले आहेत आजकाल. ठीक आहे, मग त्याला बरीच कारणं असतात. वय वाढेल तसं त्यांचं स्ट्रेस वाढत जातो. अगदी त्याच्यापासून ते अनेक गोष्टी हार्मोनल चेंजेस त्या स्त्रीमध्ये व्हायला लागतात. जॉब रिलेटेड स्ट्रेस असतात किंवा सेटलमेंट रिलेटेड स्ट्रेस असतात, त्या गोष्टीमुळे इनफर्टिलिटी डेव्हलप व्हायला लागते. त्याच्यामुळे आणि हार्मोनल सुद्धा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे जेवढं वय वाढत जाईल त्या महिलेचं तेवढं हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा इनफर्टिलिटी डेव्हलप व्हायला लागते. आधी पीसीओडी डेव्हलप होतो आणि मग त्या अनुषंगाने इनफर्टिलिटी डेव्हलप व्हायला लागते. त्याच्यामुळे आयडियली लग्नाचं वय हे 25च्या आतच असावं आणि स्त्रियांसाठी ते अगदी डिग्री कंप्लीट झाली की त्यांनी लवकरात लवकर लग्न करावं असंच खरं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे नको 18, 19, 20 पण कमीत कमी 25च्या आत लग्न व्हायला हवे. सर आणि लग्न झाल्यानंतर एक चांगली हेल्दी रिलेशनशिप जर आपल्याला ठेवायची असेल मग आयुर्वेदिक असे काही उपाय करता येतील का की दोघांचं चांगलं आणि छान पद्धतीने सगळ्या गोष्टी पार पडतील असं काय? बेसिकली लग्नाच्या वेळेला ज्या काही गोष्टी बघितल्या जातात, पत्रिका वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, त्या गोष्टींसोबत त्या व्यक्तीचं हे म्हणजे निरोगीपणा हा सुद्धा बघितला जावा हे फार आवश्यक आहे. म्हणजे ती स्त्री निरोगी असली पाहिजे, पुरुष निरोगी असला पाहिजे, तरच त्यांचा तो संसार जो आहे तो पुढे चांगला चालू शकतो. जनरली आम्ही असं रेकमेंड करतो की लग्न झाल्यानंतर जर प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करायचा असेल तर प्रत्येक स्त्री पुरुषाने त्यांचं पंचकर्माच्या उपायांनी
शोधन करून घ्यावं. शरीर शुद्धी म्हणजे बॉडी डिटॉक्स असं आता म्हणूया. तर पंचकर्माच्या उपायाने शरीर शुद्धी करून घ्यावी, डिटॉक्सिफिकेशन करून घ्यावं. म्हणजे त्या डिटॉक्सचा उपयोग त्यांना हेल्दी रिलेशनशिप म्हणजे मोस्टली फिजिकल रिलेशन हेल्दी राहतील. ऑफकोर्स लग्नानंतर फिजिकल रिलेशनशिप हेल्दी राहिली तर त्यांचं एकमेकांचं मानसिक अटॅचमेंट सुद्धा होऊ शकते. सो प्रायोरिटी शुड बी, थोडंसं वियर्ड वाटेल ऐकायला, पण लग्नानंतर फिजिकल रिलेशन चांगले राहिले तर मानसिक रित्या ते एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. मग ह्याच्यासाठी फिजिकल रिलेशनमध्ये काही अडथळे येऊ नयेत आणि रादर पुढे प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणेसाठी काही अडचणी येऊ नयेत म्हणून शरीर शुद्धी करून घेणं, पंचकर्मांच्या उपायाने शरीर शुद्धी करून घेणं हे आवश्यक आहे असं आम्ही सध्या म्हणजे आम्ही नेहमी पेशंटना सांगत असतो. तर ते करावे. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल फिटनेसच जग आहे, त्याच्यामुळे स्वतःला फिट ठेवायला आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्या पार्टनरला जर आनंदी ठेवू इच्छित असाल तर तुमचा फिटनेस स्वतःचा असला पाहिजे. तुम्ही ओबेस आहात, काहीतरी तुम्हीच कुठेतरी नुसतेच फक्त म्हणजे फोपसे आहात, कमजोर आहात, अशा गोष्टी जर होत असतील दोन्ही बाजूंनी तर ते रिलेशनशिपला जरा अडथळे निर्माण होतात असं आहे. आणि मार्केटमध्ये सर हे बऱ्याच गोष्टी म्हणजे जसं की शिलाजीतचं सेवन केलं आणि बऱ्याच अशा काही काही गोष्टी असतात, मग ह्या खरंच ऍप्लिकेबल असतात का? याच्यामुळे अजून दुष्परिणाम पण होतात? या गोष्टींना जसं मी म्हणतो की एक प्रत्येक गोष्टीला एक फिल्टर असायला पाहिजे. म्हणजे शिलाजीत हा चांगला आहे पण तो म्हणजे डॉक्टर म्हणजे वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच तो घेतला गेला पाहिजे. किंवा कुठलेही फॉर्म्युलेशन जे आहेत ना, लोक काय करतात की आता एक त्याच्यावरूनच एक आठवलं की तंबू टाकलेले असतात लोकांनी बऱ्याच हे गावाबाहेर कुठेतरी तंबू टाकून कुठेतरी एखादी गाडी असते त्या यांची आणि ते वैदू लोक जे आहेत ते वैदू पण नको म्हणाल त्यापेक्षा गॉन कॅटेगरी आहे ती. मग हे लोक काय सांगतात की आणि त्यांच्याकडे बोर्डही असतो तो की सेक्स पॉवर बढ़ाने के लिए दवाई वगैरे वगैरे, आणि बरेचसे लोक त्या गोष्टीला भुलून जातात. एक तर आपल्या भारत हा पूर्वीच्या काळी म्हणजे कामशास्त्राच्या बाबतीत खूप प्रगत देश होता, पण आता असं झालंय की भारतीय लोकांनाच ते कामशास्त्राबद्दल नीट माहिती नाहीये. मग हे काय करतात ते त्यांच्या जे सेक्स पॉवर बढ़ाए वगैरे वगैरे या गोष्टींना भुलून ते त्यांच्याकडे जातात आणि मग हे लोक भली मोठी एक लिस्ट देतात आणि त्या लिस्टमध्ये सगळे मेडिसिन 1,00,000, 1,50,000, 2,00,000पर्यंतचे मेडिसिन ते लोक त्या दुकानातून खरेदी करतात. आता काही काही मेडिसिन तर असे असतात की ज्यांचे नावं मी स्वतः इतकं MD वगैरे असून सुद्धा त्यांची नावं मलाच माहिती नाहीयेत. म्हणजे ते मेडिसिन खरं तर अस्तित्वातच नाहीयेत. अशा पद्धतीने ती नावं दिली जातात आणि त्यांचे पर्टिक्युलर दुकानदार त्यांना ती औषधं देतात आणि 1.5-2 लाख रुपये बिल काढलं जातं. त्या व्यक्तीला ते खरं वाटतं, ते पे केले जातात आणि त्याचे नंतर काहीही फायदे मिळत नाहीत. त्यामुळे ज्या वेळेला ही जे सगळे जे गोष्टी आहेत रिलेटेड टू सेक्स टॉनिक आणि या सगळ्या गोष्टी, यावेळेला कुणाच्याही अशा खोट्या प्रचाराला बळी पडायचं नाही आणि प्रॉपर डॉक्टरकडून काउन्सिलिंग करून घेणं आणि ट्रीटमेंट करून घेणं या गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे सरसकट शिलाजीत खाल्ला किंवा सरसकट काहीतरी मार्केटमध्ये असणारे खूप असे चकाचक औषधं खाल्ली असं करू नये, कारण त्याच्याने तुम्हाला फायदा होईल यापेक्षा तुमचे पैसेच वाया जातील अशी शक्यता जास्त आहे. आयुर्वेदामध्ये सर बरेच बोगस डॉक्टर पण असतात, असं दिसून येतं की लोक लगेच भुलतायत त्या गोष्टींना. सो मग एक खरे डॉक्टर कसे ओळखता येतील आपल्याला? सो ह्याबद्दल तुम्ही थोडंसं. हा थोडासा अवघड प्रश्न आहे. म्हणजे मी जर खऱ्या डॉक्टरची व्याख्या करायला गेलो तर किती डॉक्टर त्यात येतील अशी शंकाच आहे खरं तर. अच्छा. पण जे डॉक्टर हे रुग्णाचं हित चिंतन करतात, म्हणजे फक्त पैसा हे मूळ उद्दिष्ट न ठेवता, आयुर्वेदात सांगितलंय की आपल्या रुग्णाला आपल्या पुत्राप्रमाणे जपावं, पुत्राप्रमाणे आपल्या रुग्णाची काळजी घ्यावी, पेशंटची काळजी घ्यावी. मग जे वैद्य किंवा जे डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर किंवा इतरही डॉक्टर जे रुग्णाला आपलं एक महत्वाचं आयुष्यातलं महत्वाचा घटक आहे असं म्हणून ट्रीटमेंट देतील आणि फक्त त्याच्याकडून पैसे ओरबाडणं हा उद्देश न ठेवता त्या रुग्णाला
प्रिव्हेन्शन म्हणजे आजार होऊ नये आणि आजार झाला तर घेण्याची प्रिकॉशन्स आणि त्या आजारातून काय काय उपाय किंवा कुठल्या कुठल्या उपायाने तू बाहेर निघशील असं प्रॉपर काउन्सिलिंग करून मेडिसिन देत असतील ना, तर ते वैद्य हे प्रॉपर वैद्य समजावेत. म्हणजे उगाच पेशंटला खर्चात टाकणारे किंवा पेशंटला काहीतरी म्हणजे भुलवणारे असे डॉक्टर असतील तर ते जेन्युइन डॉक्टर नाही म्हणता येणार. आणि अनेक ठिकाणी अनेक लोक असे आहेत की जे असे त्यांचे दुकानं उघडून बसलेले आहेत आणि ते डॉक्टर नाही आहेत पण ते डॉक्टर असण्याचं हे आणतात. अनेक व्यक्ती तर यूट्यूबवर पण त्यांचे हे आहेत म्हणजे चॅनल्स आहेत. अशा व्यक्ती ज्या आहेत या व्यक्तींची डिग्री तपासावी आधी आणि ती डिग्री तपासते कळतच जरा तपासलं तर. आणि अशा व्यक्तींना अजिबात त्यांच्या किंवा काही व्यक्ती क्लेम करतात की तुम्ही हे घ्या आणि तुम्हाला असा पटकन फरक पडेल, तुम्ही हे खाल्लं की 5 मिनिटात तुम्हाला 10 मिनिटात इतका फरक पडेल, 2 दिवसात तुम्ही ठणठणीत बरे व्हाल. अशा पद्धतीचे टॉल क्लेम किंवा हाय क्लेम जर कोणी करत असेल तर त्या व्यक्तीकडे जाण्यापूर्वी 4 वेळा विचार करावा की ही व्यक्ती आपल्याला काहीतरी जादुई करून दाखवण्याचा विचार करते, म्हणजे देर इज समथिंग, म्हणजे काहीतरी हिडन गोष्ट आहे. सो जस्ट आपल्याला कळतं, नीट जर विचारपूर्वक पेशंट जर विचारपूर्वक करणारा असेल तर त्यांना कळतं की आपल्याला योग्य डॉक्टर कोण आहे ते. असं आहे सर. आणि आयुर्वेदामुळे सगळ्यात एक्स्ट्रीम लेवलचा कुठला आजार बरा होऊ शकतो आणि झालेला आहे असं? हा प्रश्न थोडासा वेग होईल, पण वेगवेगळ्या लेवलला नवीन आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स जे आहेत, चांगले चांगले डॉक्टर आता आहेत आणि ते चांगल्या स्वतःच्या ज्ञानाच्या आधारावर खूप चांगलं पेशंटना ट्रीट करत आहेत. अगदी काही प्रकारचे कॅन्सरमध्ये इम्प्रूव्हमेंट देण्यापासून ते म्हणजे लिव्हरचे वेगवेगळे आजार आहेत, त्याच्यानंतर त्वचेचे विकार आहेत, म्हणजे असे पक्षवध आहे, पॅरालिसिस आहे, खूप वेगवेगळे जे असाध्य सांगितलेले आजार आहेत अशात सुद्धा खूप चांगले रिझल्ट लोकांना देता येत आहेत आता. म्हणजे ज्या गोष्टींविषयी पूर्वी थोडंसं शंका होती की ह्याला कसं ट्रीट करणार, त्याला कसं ट्रीट करणार, ते आजकाल बऱ्यापैकी आयुर्वेदाने म्हणजे त्यांच्या ट्रीटमेंट होत आहेत. फक्त मी असं नाही म्हणू शकत की म्हणजे ते या प्लॅटफॉर्मवर एखाद्या गोष्टीचा टॉल क्लेम मला नकोय, म्हणजे आणा माझ्याकडे मी 100% बरं करतो असं नाहीये. पण चांगले आजार, अगदी लिव्हर सिरोसिसचे सुद्धा, म्हणजे दारू पिऊन लिव्हर खराब झालेत असे सुद्धा काही पेशंट जे आहेत ते खूप चांगले इम्प्रूव्ह झालेले आहेत. जे पेशंट कुठे बरे नाही होऊ शकत असे सुद्धा अनेक पेशंट अनेक वैद्यांनी बरे केलेले आहेत. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असा कुठला एक्स्ट्रीम लेवलचा ज्याला आजार होता तो सॉल्व्ह केलेला असं काही? माझ्याकडे तसं लिव्हर सिरोसिसचे पेशंट बऱ्यापैकी आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये दारू पिऊन लिव्हर खराब होतंय अशा केसेस बऱ्यापैकी आहेत. असायटिस पण त्यांच्यामध्ये असतो, म्हणजे पोटात जलोदर होणं वगैरे, अशा केसेसचे खूप चांगले रिझल्ट आहेत. इव्हन काही असाध्य, काही ज्या विकारांमध्ये उपाय नाहीये, जसं सोरियासिस नावाचा त्वचा विकार आहे किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये सांधे आखडतात, अशा काही केसेस आहेत. काही आजार जे आहेत ज्यांच्यामध्ये कुठेच उपाय उपलब्ध नाहीयेत अशा काही आजारांमध्ये खूप चांगले उपाय आयुर्वेदाने होतात. लोक वर्षानुवर्ष ट्रीटमेंट करत राहतात पण बरे होत नाहीत. त्या अनेक आजारांमध्ये आयुर्वेदाने चांगला गुण येतो. सर, बट ॲज कम्पेअर टू नॉर्मल जे औषधं लोक घेतात त्याच्यापेक्षा आयुर्वेद हा खूप हळुवारपणे काम करतो. सो मग आता लोक म्हणतील आयुर्वेदानुसार तर जाऊच आपण, पण इन्स्टंट जर रिझल्ट पाहिजे असेल मग आयुर्वेदा तिथे काम नाही करणार, मग त्या केसमध्ये कसं करणार? आता हा लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे की आयुर्वेदात उशिराने गुण येतो. एखादी व्यक्ती एखादा आजार घेऊन सगळं जग फिरून आलेली आहे, वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आलेली आहे आणि ती व्यक्ती त्या आजारामध्ये आयुष्यातले 3, 5, 7 काहीतरी 10 वर्ष घालून आलेली आहे. आणि ती व्यक्ती जर आयुर्वेदिक डॉक्टरांकडे आली आणि ती म्हणेल की डॉक्टर मला 15 दिवसात बरं करा, 3 आठवड्यात बरं करा, मला महिन्याभरात बरं करा, हे इम्पॉसिबल आहे. म्हणजे डॉक्टर म्हणजे काय देव नाहीये खरं पाहायला गेलं तर, की ती व्यक्ती जी असाध्य आहे, ज्या व्यक्ती ऑलरेडी आपल्या आयुष्यातले अनेक वर्ष घालवते, ती व्यक्ती जर आयुर्वेदाकडे आली तर ती व्यक्ती म्हणेल मला 8-15 दिवसात बरं करा, ते कुणालाच शक्य नाहीये. म्हणजे साक्षात परमेश्वरच काही करू शकला तर शकला, आपण माणूस म्हणून नाही शक्य.
ठीक आहे. पण लोकांची मानसिकता अशी आहे ना की त्यांना आयुर्वेदाकडे याच्याने गुण येईल की नाही अशी एक शंका असते. पण आता बरेचसे म्हणजे कोविडमध्येही मी पेशंट बघितले, त्याच्यानंतर डेंग्यूचे पेशंट आहेत किंवा मलेरियाचे पेशंट आहेत, असे पेशंट जे वेगवेगळ्या प्रकारचे टायफॉइडचे पेशंट, असे पेशंट जर ताप घेऊन येत असतील किंवा जुनाट सर्दी खोकला दमा असा घेऊन येत असतील, जुलाब घेऊन येत असतील, असे पेशंट मी माझ्या औषधाने बरे करतो. मी नाही तर अनेक आयुर्वेदिक डॉक्टर हे आपल्या औषधाने ते बरे करू शकतात. फक्त थोडंसं गरज काय, लोकांनी आपली मानसिकता बदलावी आणि मे बी इतर पॅथींपेक्षा या आयुर्वेदाच्या औषधांनी त्यांना लवकर गुण येतील लोकांना. पण लोकांनी मानसिकता बदलली तर ते शक्य आहे. मग कसं होतं की एका बाजूला पेशंट, एकच पेशंट आहे, तो 2 मानसिकता घेऊन येतो. तो पहिली मानसिकता अशी असते की हिस्ट्री घेतल्यानंतर ते म्हणतात की डॉक्टर किती दिवसात गुण येईल, भले आजार 10 वर्ष जुना असेल, मग किंवा अतिशय गंभीर आजार असेल, मग ते म्हणतात की डॉक्टर किती दिवसात गुण येईल, 15 दिवसात होईल का बरं. आणि हेच पेशंट दुसऱ्या बाजूला म्हणतात की आयुर्वेदाने उशिरा गुण येतो, मग पण गुण येतो का किंवा मुळासकट बरं होईल का. म्हणजे एकच पेशंट 2 विचित्र कॉन्ट्राडिक्टरी मानसिकता घेऊन आलेला असतो. आणि मग त्या पेशंटला समजावावं लागतं किंवा त्यांच्या नातेवाईकांना समजावं लागतं की तुमचा आजाराचं जुनाटपण, आजार किती गंभीर आहे, या गोष्टींना धरून तुम्हाला वेळ किती लागेल ते ठरवायला लागेल. आणि हा एक मिथ आहे की आयुर्वेदाने उशिरा गुण येतो, आयुर्वेदानेही लवकर गुण येतो. फक्त योग्य त्या डॉक्टरांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे असे क्वॅक्स किंवा जे काही खोटे डॉक्टर आहेत, ज्याला आयुर्वेदामध्ये छद्मचार डॉक्टर म्हणतात, अशा डॉक्टरांकडे कोणी जायला नको. सर, आता या सगळ्या गोष्टींमध्ये एक सेगमेंट विसरल्यासारखं वाटतं मला की पंचकर्म खूप लोक बोलतात. सो पंचकर्म म्हणजे काय, एकदम छोट्या याच्यामध्ये सांगा आणि त्याच्यामुळे काय काय गोष्टीचा फायदा होऊ शकतो पंचकर्मामुळे. पंचकर्म म्हणजे एक शोधन प्रक्रिया असं आयुर्वेदात आहे. शोधन प्रक्रिया म्हणजे काय, तर शरीरातले दोष घालवण्याच्या 2 पद्धती असतात. दोष म्हणजे काय, इम्बॅलन्सेस असं आपण म्हणूया. एक पद्धत जी आहे ती फक्त मेडिसिन द्यायचे आणि त्याच्याने ते शमन करायचं, म्हणजे तो आजार बरा करायचा. दुसरी एक पद्धत आहे ती शोधन. शोधन म्हणजे काय, ते दोष जे आहेत ते शरीराच्या बाहेरच काढून टाकायचे. म्हणजे आपण विचार करू की आपल्याकडे एक छोटंसं वाटी आहे आणि वाटीमधलं पाणी आपण चमच्याने काढून ती वाटी रिकामी केली, ठीक आहे, म्हणजे औषध देऊन त्याला नॉर्मल केलं पेशंटला. आणि एक पेशंट आहे, तो बकेट सारखा आहे, त्या बकेटमध्ये खूप प्रमाणात हे आहे, दोष आहेत. बकेटमधलं घाणेरडं पाणी हे शरीरातल्या दोषांशी रिलेट करू आपण. मग तुम्ही चमच्याने काढत बसणार का, ते शक्य नाहीये. मग अशा व्यक्तींसाठी काय करायला लागतं, ती बकेट धरायची आणि उलटी करायची. म्हणजे हे उदाहरण देतो मी. बकेट धरणं आणि उलटी करणं म्हणजे काय, तसं त्या व्यक्तीला रिलेट केलं तर ते त्या व्यक्तीच्या शरीरातले दोष पंचकर्माने काढून टाकणं. सो इट इज क्विक ऍक्शन ट्रीटमेंट. मग आता काय करायला लागतं की पंचकर्मातल्या 5 ट्रीटमेंट आहेत, ठीक आहे. वमन नावाची एक ट्रीटमेंट आहे, विरेचन नावाची एक ट्रीटमेंट आहे, बस्ती म्हणून आहे, नस्य म्हणजे नाकात औषध टाकलं जातं, बस्ती म्हणजे गुदावाटी किंवा संडासच्या जागेतून औषध दिलं जातं, आणि रक्तमोक्षण म्हणजे एस्पेशली रक्तावरची हे आहे ट्रीटमेंट आहे. मग या 5 ट्रीटमेंट ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आजारांसाठी वापरल्या जातात. मग वमन ही तशी कफासाठी आहे, पण पित्तासाठीही वापरली जाते. ती ते वैद्य किंवा डॉक्टर ठरवतात की कशासाठी. आणि हे पंचकर्म जे आहेत ते अतिशय उपयुक्त ट्रीटमेंट आहे. बस्ती जो आहे तो वाताच्या विकारांकरता वापरला जातो. वाताचे विकार म्हणजे अगदी संधिवातापासून मणक्यांच्या विकारापासून ते आमवात, पक्षवद, जिथे जिथं वात आहे तिथं बस्तीचा वापर केला जातो. विरेचन पित्तासाठी वापरलं जातं किंवा PCOD सारख्या कंडिशनमध्ये वमन आणि विरेचन वापरलं जातं. इनफर्टिलिटी म्हणजे मूलबाळ होत नाहीये अशा कंडिशनमध्ये वमन विरेचन दिलं जातं. नस्य नावाची जी पंचकर्मातली ट्रीटमेंट आहे ती मानेच्या वरच्या विकारांकरता प्रेफर केली जाते, म्हणजे विशेषतः डोक्याच्या विकारांकरता आणि मानेच्या मणके वगैरे यांच्यासाठी. आणि रक्तमोक्षण जी ट्रीटमेंट आहे ती रक्ताच्या विकारांकरता. त्याच्यातही 2 टाईप येतात, एक जळू लावणं किंवा जलौकावचरण म्हणजे लीच थेरपी. लीच थेरपीचा जो उगम आहे तो आयुर्वेदातच झालेला आहे. आता ती जगभर रेकमेंड केली जाणारी किंवा जगभर मान्यता प्राप्त अशी थेरपी आहे. मग त्या चळवा लावल्या जातात, तो एक प्रकार आहे. आणि एक प्रकार म्हणजे सिरेतून काही प्रमाणात रक्त काढलं जातं. असे जे पंचकर्म आहेत ते 5ही प्रोसिजर अत्यंत उपयुक्त आहेत आणि
वेगवेगळ्या आजारांकरता त्यांचा जो रिझल्ट आहे तो अप्रतिम आहे. सर आणि हे वन सिटिंग असतं म्हणजे एकाच टायमाला होतं याच्या आपण हे घ्याव्या लागतात अपॉइंटमेंट घ्याव्या लागतात कसं असतं म्हणजे? आजकाल लोकांचा थोडा एक गैरसमज असा आहे की पंचकर्माचं पॅकेज सांगा डॉक्टर. पंचकर्माचं असं पॅकेज सांगणं ही गोष्ट चुकीची आहे. प्रत्येकाचा आजार आणि प्रत्येकाचं प्रकृती आणि प्रत्येकाची उपलब्धता यानुसार काही गोष्टी ठरवायला लागतात. मग पंचकर्म ही गोष्ट ॲट अ स्टेज सगळं स्टार्ट पासून एंड पर्यंत पंचकर्म केली अशी नसते. ती रिक्वायरमेंट नुसार असते. त्या आजाराची रिक्वायरमेंट कशी आहे त्यानुसार ती डिझाईन करायला लागते. सो देअर कॅनॉट बी अ पॅकेज सिस्टीम. तिथं आपल्याला पेशंट बघूनच ठरवायला लागतं. म्हणून एका सेटिंगमध्ये खूप पंचकर्म केली असं गरजही असेल किंवा नसेल पण ठीक आहे, किंवा एकच कर्म केलं एखाद्या वेळेला असंही असतं. अच्छा सर, मग आता आपला ऑलमोस्ट सगळे टॉपिक कव्हर झालेले आहेत. जर कमेंटमध्ये लोकांचे काही प्रश्न असतील तर तुम्ही टाकू शकता. नेक्स्ट अजून एक पॉडकास्ट आपण सरांसोबत करूया आणि तेही क्वेश्चन फुलफिल करूयात. आणि सर नॉर्मल लोकांसाठी एक छोटंसं काहीतरी सजेशन द्या की निरोगी राहू शकतात अशा गोष्टीसाठी. सगळ्या गोष्टींचा जो मूळ आहे, आजारांचं जे मूळ आहे ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आहार विहार लाईफस्टाईल हे सगळ्या आजारांचं मूळ आहे. आपल्याला आजारी पडायचं नसेल तर आपल्याला आपल्या आहार विहाराविषयी जरा कॉन्शियस झालं पाहिजे, जरा चौकस झालं पाहिजे. त्याच्याविषयी कुठली गोष्ट खाण्यापूर्वी वगैरे विचार केला पाहिजे. कुठल्याही ॲक्टिव्हिटी करण्यापूर्वी योग्य पद्धतीने प्लॅनिंग करून त्या गोष्टी केल्या पाहिजेत. जसं वेदांमध्ये म्हटलेलं आहे की अन्नात भूतानी जायन्ते, म्हणजे अन्नापासूनच आपण निर्माण झालेलो आहोत आणि अन्नात भूतानी रक्षन्ते, म्हणजे अन्नच हे आपल्या शरीराचं रक्षण करतं. त्यामुळे आजकाल आपल्याला सगळ्यात जास्त शरीर बिघडण्यासाठी आहार आणि विहार म्हणजे अन्न आणि आपण कसं राहणीमान आहे त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या गोष्टींवर फोकस करा, त्या गोष्टींवर जागृत व्हा, सजग व्हा आणि आजाराला आपल्यापासून दूर ठेवा. म्हणजे तुम्हाला, मी स्वतः डॉक्टर आहे पण तुम्हाला डॉक्टरकडे येण्याची गरज पडू नये अशीच मी प्रार्थना करतो. आणि आयुर्वेदाचंही प्रयोजन तेच आहे. या महान शास्त्राचं प्रयोजन आहे की स्वस्थ राहावं, तुम्ही आजारी पडू नये. आता ही एक प्रकारची चळवळ आहे. हे सगळ्यांनी ही चळवळ खरं पुढे नेली पाहिजे आणि त्याचं ओरिजिन भारत आहे. त्यामुळे भारतामध्ये आयुर्वेद आहे, या बाबतीत आपण सुदैवी आहोत. त्या आयुर्वेदाचा हा सल्ला ऐका की स्वस्थ मनुष्याच्या स्वास्थ्याचं आपण रक्षण करूयात. हीच तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे. तर सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल.